भुजबळ साहेब नमस्कार. नमस्कार चेतन भाऊ. काय विषय आपण आता इथं पोस्टमॉर्टम रूमच्या इथं आलेले आहेत? चेतन भाऊ, खऱ्या अर्थानं एक अतिशय जुन्नर तालुक्यात चाललेला जो प्रकार आहे शवविच्छेदनाच्या बाबतीत, मला एक गांभीर्यपूर्वक आणि जबाबदारीने एक सांगावंसं वाटतं साहेब, का आज जुन्नर तालुक्यात 4 ठिकाणी आपलं शवविच्छेदन होतंय. जुन्नर RH, नारायणगाव RH, ओतूर PSC असेल, आळे PSC असेल, या 4 ठिकाणी शवविच्छेदन होत असताना या 4 ठिकाणी फक्त एकच कटर म्हणजे शवविच्छेदन करणारा एकच शासकीय माणूस, आणि त्याचासुद्धा पगार आज या ठिकाणी दिला जात नाही वेळेवर. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस घटना जुन्नरला घडू किंवा आळेला घडली किंवा ओतूरला घडली किंवा नारायणगाव घडली, एक कटर त्या ठिकाणी किती जागी जाणार, म्हणून त्या ठिकाणी खाजगी शवविच्छेदन करणारे त्या ठिकाणी आज काम करत आहेत. ठीक आहे, काम करतायत, चांगली गोष्ट आहे, परंतु ते जे मानधन घेत आहेत त्यावर कुठंतरी या ठिकाणी मर्यादा आली पाहिजे. कारण त्यांना जे 2 मिनिटं साहेब, ते किती मानधन घेत आहेत? जवळजवळ 2000 ते 4000 त्या ठिकाणी मानधन घेतलं जाते. आणि अशा वेळेस म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी येणारा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असतो, आणि त्यावेळेस काही काही लोकांची तर अशी परिस्थिती असते का ॲम्ब्युलन्सला सुद्धा पैसे नसतात, आणि अशा वेळेस जर त्या ठिकाणी त्या कुटुंबाकडून 3 आणि 4 आणि 2000 रुपये जर घेतले जात असतील, तर हे कुठंतरी आज आपल्या तालुक्यात सर्वांनी विचार करण्याची गोष्ट आहे. माझं या तालुक्यातील लोकप्रतिनिधी, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनाही विनंती आहे, विद्यमान आमदार शरददादा सोनवणे असतील, अतुल शेठ बेनके असतील, आशाताई बुचके असतील, आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, डॉक्टर कोल्हे साहेब आपण स्वतः डॉक्टर आहात, किमान या ठिकाणी आज जुन्नर तालुक्यात होणारी जी मृत्यूनंतरची सुद्धा लुटमार ही कुठंतरी थांबली पाहिजे. आणि यात आपण गांभीर्याने सर्वांनी लक्ष घालावं. आणि हा विषय कदाचित जिल्हा परिषदला नसेल, पण औंध सिव्हिलला असेल, आरोग्य विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, जिथं असेल तिथं असेल, पण यामध्ये आपण सर्वांनी एकजूट होऊन जुन्नर तालुक्यात हे आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत जे आज रुग्ण मृत्यू पावल्यानंतर सुद्धा तो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल का व्हेंटिलेटरवर ठेवला जातोय. कारण त्या ठिकाणी त्यांना जे पैसे आकारले जातात ते चुकीच्या पद्धतीने आकारले जातात. म्हणून माझी हे जे मानधन घेतात खाजगी येऊन, हे काय पावती वगैरे काय देतात? नाही, पावती नसती साहेब. त्यांनी ते मानधन घेऊ द्या, त्याच्याबाबत काही नाही, ते काय चुकीचं PM करतात हाही भाग नाही, परंतु जे मानधन घेतलं जाते त्याला कुठंतरी मर्यादा असावी. कारण आज माणसांची कमतरता आहे. जर शासनाने जर या ठिकाणी लोक नेमली, जर शासकीय माणसं नेमली, तर आपल्याला 4 ठिकाणी जे PM होते त्या ठिकाणी जर 4 कटरची जर उपलब्धता जर झाली, PM करणारी 4 जर लोक आपल्याला अवेलेबल झाली, तर खाजगी लोकांची गरज पण पडणार नाही. परंतु आज त्या ठिकाणी खाजगी लोकांची गरज 100% आहे, आम्ही नाकारत नाही, त्या लोकांची त्या ठिकाणी गरज आहे, परंतु त्यांनी जे घेतात मानधन त्यावर कुठंतरी एक मर्यादा आली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे आपलं म्हणणं असं येते की जे खाजगी लोक काम करतायत त्यांनी एक बाबा ठराविक रक्कम काहीतरी आपण हे धरावी, कोणाकडून थोडे कमी जास्त हा प्रकार नसावा. नक्की साहेब, त्याला कुठंतरी गाईडलाईन्स असाव्यात का, एखाद्या समजा 1000 असावा की 1500 असावे का 1800 असावा, पण एक कुठंतरी त्याची गाईडलाईन असावा. सदर बाब आपण सरपंच आहात साहेब, सदर बाब आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवली आहे का? हो, नक्की. आज आम्ही सकाळी तालुका आरोग्य अधिकारी मॅडम यांच्याशी संपर्क साधला, त्याही यामध्ये स्वतः लक्ष घालून ही बाब वरिष्ठ कार्यालयाला ते कळवणार आहेत. आणि माझं या तालुक्यातील सर्व प्रतिनिधींना आव्हान आहे का साहेब, आपण सर्वांनी या ठिकाणी कुठंतरी हे जे आज चाललंय, आज जुन्नर तालुक्यात ॲक्सिडेंट कुठेही जरी झाला, मी सर्व ॲम्ब्युलन्स धारकांना दोष देत नाही, काही काही लोक खूप चांगलं काम करतात. कोरोनामध्ये सुद्धा काही काही रुग्णवाहिका धारकांनी खूप चांगलं काम केले, परंतु समजा जुन्नरपासून तर आपटाळ्यापर्यंत कुठं अपघात झाला तर ठराविकच हॉस्पिटलला पेशंट नेला जातो. त्या माळशेज पाट्यासुद्धा जर आळेफाट्यापासून तर माळशेजपर्यंत कुठं अपघात झाला तर त्या ठराविक ठिकाणीच पेशंट नेला जातो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अक्षरशः माझ्या गावातला एक पेशंट असा होता का त्याचा अपघात झाल्यानंतर त्याला गायनेकोलॉजिस्टकडे नेलं, म्हणजे तो स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जर तुम्ही पेशंट त्याला त्या ठिकाणी आपल्याला नेणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी न नेता तुम्ही जर दुसऱ्या हॉस्पिटलला नेता आणि त्या ठिकाणी ते सांगतात आमचं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी आमच्याकडे सगळे उपचार केले जातात, हे कुठंतरी थांबवा. गोरगरिबांच्या जीवाशी खेळू नका.
भुजबळ साहेब, आपण खूप गंभीर आरोप करतायत. आपल्या म्हणण्यात असे येतंय की जे ॲम्ब्युलन्स धारक आहेत ते जाणीवपूर्वक, सगळे नाही पण काही लोक. साहेब, मी काय बोललो का, काही लोक खूप चांगले आहेत. आपले कबाडी साहेब तर लोकांना, काहींना बॉडी न्यायला पैसे नसेल तर तो माणूस विनामूल्य सुद्धा कबाडी आपली नेतात. म्हणजे काही लोक खूप चांगले आहेत. 2-3 लोकांमुळं जर रुग्णवाहिका धारकांचं जर नाव खराब होत असेल तर सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, बाबांनो, आपल्या कुटुंबात आपण एक कुटुंब चालवतोय. आपल्या कुटुंबात एखादा पेशंट उद्या रस्त्यावर पडणार आहे तर आपण त्या ठिकाणी आपण योग्य ते भाडं घ्या आणि योग्य त्या दवाखान्यात न्या, एवढीच आपल्या रुग्णवाहिका. भुजबळ साहेब, हे ठराविक दवाखान्यात नेतात, तिथं उपचार चांगला आहे म्हणून का काय स्वतःचा आर्थिक फायदा आहे म्हणून? ते आता शोधावं लागेल साहेब, ही संशोधनाची बाब आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं का पेशंट दवाखान्यात ठराविक जागीच, ठराविक पट्ट्यात अपघात झाल्यानंतर ठराविक ठिकाणीच नेले जातात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यावर तुम्ही काय उपाय हे करताय? माझी सर्व रुग्णवाहिका धारकांना एक विनंती आहे, जर अपघातातील पेशंट जर साधा अपघात असेल तर किमान त्यांना ग्रामीण रुग्णालयात न्या किंवा कुटुंबाशी तुम्ही विचारा. जर आपण गंभीर स्वरूपाचा अपघात असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेतला तरी चालेल, कारण तो गोल्डन आवर असतो का त्या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ तात्काळ घ्यायची असती. त्या ठिकाणी तुम्ही जरूर निर्णय घ्या. परंतु जर एखादा पेशंटला फक्त हात फ्रॅक्चर झाला असेल, पाय फ्रॅक्चर झाला असेल, 3-4 तास त्याला काही ॲडमिट नाही केलं तरी चालेल, अशा वेळेस जर तुम्ही पेशंट उचलायचा आणि ठराविक हॉस्पिटलला न्यायचा असं होत असेल तर कुठेतरी जाताना ते थांबवा. धन्यवाद साहेब. धन्यवाद.